खरं पाहिलं तर मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर हे उत्तर इथे दिलेलं आहे, परंतु तरी मला एक सांगावं असं वाटतं की लहान मुलं जी आहेत त्या लहान मुलांच्या हातात जो मोबाईल कोविड मधनं आला आणि सभापती महोदय 2 मिनिटं एक तास झालाय लक्षवेधी चालू, आपण बऱ्याच वेळेस हात वर केला आणि की सदस्यांना बोलायचे. आता मंत्री महोदयांनी सविस्तर आणि तपशीलवार उत्तर दिले. स्पेसिफिक प्रश्न विचारा. सभापती महोदय, राग काढायचा प्रश्न नाही. मंत्री महोदय आशिष शेलार यांनी अतिशय सुंदर इथे त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी माहिती दिलेली आहे. परंतु मला इथे सांगणं असं आहे की आता आपण एखाद्या मॉलमध्ये गेलं तर आई मुलाच्या हातात मोबाईल देते आणि तो खेळत बसतो आणि आई शॉपिंग करते. ह्या पद्धतीचं जे चाललेलं आहे समाजामध्ये, मोबाईल घेते, आई स्वयंपाक करते, मुलगा मोबाईल मध्ये बघतो, काय बघतो कळत नाही. सभापती महोदय, एका घरामध्ये गेली असता रोब्लॉक्स खेळतोय मुलगा आणि त्याला एक मेसेज आला की माझ्याशी फ्रेंडशिप करशील का, 11-12 वर्षाचा मुलगा, आणि त्याच्याकडे असा मेसेज येतोय. हा मेसेज ह्या पद्धतीने खेळ खेळला जातो आहे आणि हा लहान मुलांशी खेळ खेळला जातोय, ज्या माध्यमातून असं आशिषजींनी मंत्री महोदयांनी सांगितलं की या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीने करणं, त्यामध्ये फोरनाईट, कॉल ड्युटीज, ग्रेट स्पेट्स अशा पद्धतीचे वेगळे वेगळे गेम्स आहेत. त्या गेम्सच्या त्याच्यातनं काढून आपण ह्या मोबाईल मधनं ते निघाले पाहिजेत, ते काढले गेले पाहिजेत आणि लहान मुलांच्या मानसिकवरती जो परिणाम होतोय तो रोखला गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं? मी सविस्तर उत्तर दिले, तरी ताईंनी प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरचा. या टास्क फोर्स मध्ये ज्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल त्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात, गेमिंग, ॲडिक्शन, बेटिंग, त्याचे येणारे मेसेज, त्याच्या होणाऱ्या जाहिराती, त्याच्यात होणारं प्रलोभन, त्याच्यातनं सहजतेने एका गेममध्ये दुसऱ्या गेममध्ये जाण्याच्या असलेल्या टेक्नॉलॉजिकल फीचर्स, मग त्या ॲपचा भाग असेल का, त्या बनवणाऱ्या कंपन्यांना त्या ॲपबद्दल काही म्हणायचं आहे का, या सगळ्याचा आपण विचार या टास्क फोर्सच्या माध्यमातून अहवालात करणार आहोत. आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, काही आंतरराष्ट्रीय उदाहरणं सुद्धा आपल्या समोर आहेत. चीनने 18 वर्षाखालील मुलांसाठी दररोज खेळण्याच्या वेळेवरची मर्यादा ही 1 ते 2 तासापर्यंत केली. रात्रीच्या वेळेस कठोर निर्बंध केले. वय पडताळणी प्रणालीद्वारे अंमलबजावणी केली, त्याचाही विचार आपण करणार आहोत. साऊथ कोरियाने शटडाऊन सिस्टीम केली आणि रात्री उशिरा अल्पवयीनांसाठी गेमिंग बंदी असा शटडाऊनचा निर्णय केला. सिंगापूरने आरोग्यदायी गेमिंग प्रोत्साहन याची व्यापकता वाढली. त्यामुळे अशा सर्व प्रकारांचा विचार करून आपण सर्वंकष, पुन्हा एकदा मी सांगतो, सरसकट समाज माध्यमांवर बंदी अशी सरकारची भूमिका असू शकत नाही. तो आपल्या अधिकारात पण नाही, तो केंद्र सरकारच्या कायद्यात आहे. त्याच्या उपयोगितेबद्दलचा निर्णय जो आहे तो अबाधित ठेवून दुरुपयोग आणि त्यातनं होणारा सामाजिक, मानसिक, व्यावहारिक, आर्थिक, संरक्षणात्मक आणि देशहिताच्या धोक्यांवर निर्णय करण्यासाठीचं धोरण हे सरकार टाइम बाउंड बनवेल. Physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. Is he admitted to? He is admitted to a private room, and at the moment all the vital parameters are stable. What are the vital parameters? By vital parameters, you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal.